श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते। तर बघा, आपला एक व्हिडिओ आहे की पती पत्नीचे वादविवाद असतील तर त्यांच्यामध्ये एकोपा निर्माण होण्यासाठी किंवा तलाकपर्यंत गोष्टी गेलेल्या आहेत, त्यांच्यामध्ये एकोपा निर्माण होण्यासाठी काही उपाय त्या व्हिडिओमध्ये देण्यात आलेले आहेत। पण त्या व्हिडिओला खूप प्रश्न आले की ताई, खरंच माझे मिस्टर ऐकत नाही किंवा खरंच आमचं जमत नाही, खूप आमचे वादविवाद होत असतात। तर यासाठी मी एक छोटासा उपाय तुम्हाला सांगणार आहे। पण सर्वप्रथम सांगेल, बघा, पती पत्नी आहोत तर बघा, आपलं प्रेम असणं खूप महत्त्वाचं आहे, आपला एकमेकांवर विश्वास असणं खूप महत्त्वाचं असतं आणि विश्वास किंवा एकमेकांना समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे। कधी कधी आपला हट्टीपणा किंवा पतीचा हट्टी जर म्हणजे जेंट्स बघत असतील तर बघा, काही दादा जर बघत असतील माझा व्हिडिओ तर त्यांना पण सांगेल आणि ताई असतील त्यांना पण सांगेल, आपला हट्टीपणा किंवा काही रागीटपणा बाजूला ठेवून एकमेकांना प्रेमाने बोलणं खूप महत्त्वाचं असतं। या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात, त्यामुळे वादविवाद होत नाही, आपला संसार हा सुखाचा होत असतो। पण बघा, तरीसुद्धा सगळं काही केलं तुम्ही एकमेकांसाठी आणि तरीसुद्धा वादविवाद असतील, त्यासाठी छोटासा असा उपाय सांगेल, नक्कीच करून बघा। तुम्हाला फरक वाटतो का ते नक्कीच बघा। पण बघा, उपाय करत असताना तुमच्या मनात भाव असणं खूप महत्त्वाचं आहे। सर्वप्रथम महाराजांना आपण सांगायचं आहे, महाराजांसमोर बसायचं आहे, त्यांना विनवणी आराधना आपण करायची आहे आणि नंतर उपाय हा करायचा आहे। हा उपाय करत असताना 7 शनिवार तुम्हाला करायचा आहे। तर बघा, महिलांनी हा उपाय करत असताना आपल्याला 7 शनिवार हा उपाय करायचा आहे। 7 शनिवार करत असताना शनिवारच्या दिवशी आपल्याला 2 ज्या विलायची असतात, हिरव्या विलायची ज्या असतात त्या आपल्याला घ्यायच्या आहेत। त्या घेऊन आपल्याला शनिवारी आंघोळ वगैरे सगळं काही झाल्यानंतर आपला साडी जर तुम्ही परिधान करत असणार तर साडीच्या पदराला 2 विलायच्या ज्या असतात, हिरव्या विलायच्या, त्या बांधायच्या आहेत किंवा ओढणी असेल तर ओढणीच्या कोपऱ्याला त्या विलायच्या बांधून घ्यायच्या आहेत आणि दिवसभर शनिवारी त्या विलायच्या अशाच ठेवाव्या, रात्रभर पण ठेवाव्या आणि रविवारच्या दिवशी तुम्हाला सकाळी त्या विलायच्या सोडायच्या आहेत। सोडल्यानंतर त्या आपल्या उजव्या हातात घ्या, उजव्या हातात घेतल्यानंतर आपल्या कपाळाला ते लावायचे आहेत आणि आपण लावल्यानंतर आपल्याला मनातील ज्या भावना आहेत त्या आपण प्रकट करायचे आहेत। म्हणजे आमचं खूप प्रेम वाढत आहे, आमच्यात कुठलेही वादविवाद नाही, आमचं खूप एकमेकांवर प्रेम आहे, आमचा सुखाचा संसार चालू आहे, असं आपण त्या व्हायब्रेशन आपल्या कपाळाला विलायची लावून म्हणायचं आहे। आणि त्या विलायच्या ज्या आहेत, थोडी खीर बनवायची, त्या खिरीमध्ये त्या विलायची पावडर टाकायची आहे आणि ती खीर तुम्ही दोघी नवरा बायकोंनी प्यायची आहे, नवऱ्याला पण द्या आणि तुम्ही पण खायची आहे। या पद्धतीने तुम्हाला त्या विलायचींचं व्हायब्रेशन करून त्या विलायचींचं पूड करून, म्हणजे जेणेकरून पूर्णच्या पूर्ण ती पोटात जाणार आहे। जर तुम्ही अख्ख्या टाकल्या तर त्या खात नाही, म्हणून सांगली पूड बनवायची आणि मग खिरीत टाकायची, ती खीर ग्रहण करायची। तर 7 शनिवार अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे। नक्कीच करून बघा, तुम्हाला फरक जाणवेल। मासिक धर्म असेल तर तुम्ही करू नका, नंतर करा तरीसुद्धा चालेल। या पद्धतीने तुम्ही हा उपाय करू शकता, कारण बऱ्याच महिलांचे मेसेज होते आणि मला कुठेतरी वाटलं एक सोपा उपाय आपण सांगून बघू। तर नक्कीच हा उपाय करून बघा, कुणाला कसं वाटतं ते बघा। 7 शनिवार लगातार तुम्ही कंटिन्यू करा, तुम्हाला फरक नक्की जाणवेल। चला मग, नक्कीच करून बघा। श्री स्वामी समर्थ।